मी त्यांच्या बद्दल बोलण्याची सुद्धा माझी लेवल नाही, एवढं मोठं काम आहे त्यांचं. मला असं वाटतं जो कोणी पहिला येणार आहे हो, तो बंगबेडचा ताबा घेणार आहे नक्की. 100 दिवस राहायला आवडेल म्हणजे मी फायनलिस्ट असेन. आणि आल्यानंतर असं वाटतंय की आता मला कळतंय जे एलिमिनेट होऊन जातात ते का रडतात. तुमच्या कुठल्या लाडक्या कलाकाराला जर बिग बॉसमध्ये टाकावंसं वाटलं तर तुम्ही कोणाला टाकाल? नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. फायनली आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ते म्हणजे बिग बॉस मराठी 6 कधी सुरू होतं आहे आणि 11 तारखेपासून ते सुरू होतं आहे आणि त्याच निमित्त घर दाखवण्यासाठी आणि सरांशी गप्पा मारण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत. खूप खूप स्वागत आहे. खरं तर बिग बॉस मराठीचे सर्व असं म्हणता येईल तुम्हाला सर? नाही, खरं तर तसं नाही आहे. मी फक्त माझ्या टीमला मदत करतो आहे. ह्या मागे जी क्रिएटिव्ह टीम आहे, जे प्रोड्युसर्स आहेत ते ह्या घराचे सर्व आहेत. कारण का 100 दिवस त्यांना हे घर पुढे न्यायचं आहे आणि फक्त 100 दिवसच नाही, त्याच्या आधी जी तयारी असते वर्षभराची, त्यामुळे खरे बिग बॉस ते आहेत. माझी जिथे जिथे मदत लागते, जिथे जिथे त्यांना असं वाटतं माझ्यापर्यंत येऊन काहीतरी 1-2 गोष्टी विचारात, तेवढीच मी मदत करतो. त्यामुळे ते खरे सर्व आहेत. नक्कीच. पण धमाल येणार आहे कारण तुम्ही म्हटलं की तुम्ही पहिल्यांदा आलायत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. मीच खरंच पहिल्यांदा आलो आहे. एवढी वर्ष टी व्हीवर बघत होतो, पण आज कर्मधर्म संयोगाने आणि ज्यांच्या कोणाच्याही कृपेमुळे आणि आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मला जिथे यायला मिळालं आहे त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद, आभार. खूप मस्त घर आहे आणि इथे आल्यानंतर डोळे दिपत आहेत. इतकं सुंदर घर बनवलं आहे कला दिग्दर्शक उमंग कुमार यांनी. इतके मोठे कला दिग्दर्शक आहेत ते. मी त्यांच्या बद्दल बोलण्याची सुद्धा माझी लेवल नाही, एवढं मोठं काम आहे त्यांचं. सुंदर घर बनवलं आहे. आमच्या क्रिएटिव्ह टीमनी जी थीम काढली होती, दरवाजे, जसं आपण म्हणतो आहे की दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार, 800 खिडक्या 900 दारं, सो एंडलेस पॉसिबिलिटीज आहेत, एंडलेस ड्रीम्स आहेत. त्या थीमला धरून त्यांनी हा जो काही सेट बांधला आहे आपण बघतो आहे की दरवाजे, डोळे, बंक बेड, चाव्या, किल्ल्या सगळंच आहे. त्यामुळे एकंदरीतच सगळा माहोलच त्यांनी इतका इंटरेस्टिंग बनवून ठेवला आहे. सगळ्यांना खेळायला खूप मजा येणार आहे. नक्कीच. आणि आम्ही जेव्हा घरात आलो तेव्हा सरांशी खरं तर गप्पा मारल्या, तेव्हा मी सरांना म्हटलं की सगळ्यात भारी हे आहे, यावर्षी पहिल्यांदा आहे आणि म्हणून आम्ही तिथेच बसून इंटरव्ह्यू करतोय ना. माझी आवडती जागा आहे कारण का लहानपणापासून मला सुद्धा खूप अप्रूप होतो बंकबेडचा आणि बिग बॉसच्या घरात बंकबेड. मला असं वाटतं जो कोणी पहिला येणार आहे तो बंकबेडचा ताबा घेणार आहे नक्कीच. पण आणखीन कुठला कोपरा सगळ्यात जास्त आवडलाय सर? कारण पूर्णच घर कमाल आहे, कौतुक करावं तितकं कमी आहे. पण आपण येताना जे गॅलरी एरिया बघितली ती सुद्धा कमाल आहे. वॉशरूमची एरिया किती कमाल केली आहे. म्हणजे तिथे वेटिंग आणि तो एक लाऊंजसारखा क्रिएट केला त्यांनी, फार अप्रतिम आहे. म्हणजे असं पॉईंट आऊट करता येणार नाही की ही एरिया मस्त आहे, ही एरिया माझी फेवरेट आहे, पण ह्या 2-3 गोष्टी, जे बंक बेड किंवा ती गॅलरी, वेटिंग रूम मस्त आहे. नक्कीच. आणि खरं तर तुम्ही म्हटलं की गोष्टी गाजणार असं असतं, पण बिग बॉस हे फार मोठी जबाबदारी असते. तुम्ही या जबाबदारीकडे किती कसे पाहत आहात? कारण खरं तर ते गाजतंच, पण ते प्रेक्षकांपर्यंत खूप योग्य पद्धतीने पोहोचणं सुद्धा गरजेचं असतं. सो माझी जबाबदारी तीच आहे की ती रसिक प्रेक्षकापर्यंत योग्य रीतीने पोहोचेल. कारण ह्या टीममध्ये मी नवीन आहे. ह्याच टीमनी मागच्या वर्षी बिग बॉस इतकं मोठं प्रचंड यशस्वी एक कार्यक्रम त्यांनी बनवला होता आणि त्याच्यासाठी मी त्यांना म्हटलं की मी तुमच्यासोबत समजून घेईन की मागच्या वर्षी तुम्ही काय केलं. जिथे जिथे तुम्हाला माझी मदतीची गरज आहे तिथे मी आहे, पण माझं योगदान हेच आहे की मी त्यांना फ्री हँड दिलेलं आहे. कारण का त्यांनी मागच्या वर्षी डिलिव्हर केलं आहे आणि त्यांना ते जास्त येतं माझ्यापेक्षा. नक्कीच. आणि जर म्हणजे तुम्ही प्रसिद्ध दिग्दर्शक आहात, अभिनेतेही आहात, जर तुम्हाला घरात राहायची संधी मिळाली 100 दिवस तर काय प्लॅन असेल आणि आवडेल का? 100च्या 100 दिवस राहायला आवडेल म्हणजे मी फायनलिस्ट असेन आणि वन ऑफ द विनरसुद्धा असेल. कारण तरच 100 दिवस, तर तुझे म्हणतेस ते खरं व्हावं की मला चान्स मिळावा आणि 100 दिवस राहो. आणि मला फार आवडेल इथे राहायला. कारण का आता इथे आल्यानंतर असं वाटतं की आता मला कळतं जे एलिमिनेट होऊन जातात ते का रडतात. अप्रतिम घर आहे आणि अशा माहोलमध्ये एक खेळ खेळायला मिळणं, एक गेम प्लॅन घेऊन येऊन तुम्ही जेव्हा खेळता, खूप मस्त आहे. हे काहीतरी वेगळं आहे. दिस इज सम अनदर लेवल ऑफ सेरिब्रल प्रिपेअर्डनेस फॉर युअरसेल्फ. नक्कीच. आणि तुमच्या कुठल्या लाडक्या कलाकाराला जर बिग बॉसमध्ये टाकावंसं वाटलं तर तुम्ही कोणाला टाकाल? मी आत्ता काहीच नावं घेऊ शकणार नाही. आपण इमॅजिन वाला नाव जे नसेल. ॲक्च्युली ते मला अलाउड नाही. कारण का मी आज जर नाव घेतलं आणि उद्या, परवा, 13 पुढच्या वर्षी तो आला तर असं म्हणाल की तुम्ही आधीच सांगितलेलं. त्यामुळे सगळेच माझे आवडते आहेत आणि सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे.
नक्कीच 11 तारखेशी तर आम्हाला उत्सुकता आहेच सर, पण सांगा ना एखादं नाव कोण येणार आहे. मला सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत सांगितलं नाही. मी जेव्हा विचारलं त्यांना ते मला म्हणाले 11 तारखेला कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर रात्री 8 वाजता तुम्ही बघा म्हणून. काहीच सांगत नाही आहेत. नक्कीच आणि आम्ही खूप उत्सुक आहोत. घर तर फार कमाल आहे. आता कोण कोण सदस्य येणार आहेत हे पाहण्यासाठी आम्ही आणि प्रेक्षक खूप उत्सुक आहोत. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.